गुड आफ्टरनून सर्वांना. नमस्कार. मी कल्याणी विस्पुते न्यूरोनेस्टमधून. आजकालच्या पेरेंट्सला खूप कंप्लेंट्स आहेत. मॅम, आमचा मुलगा मोबाईलच सोडत नाही, दिवसभर त्याला मोबाईल बघायला लागतो, शाळेतून घरी आला की कपडेही चेंज करत नाही, आधी हातात मोबाईल घेतो. आणि आम्हाला आमचे कामं पण असतात, आम्ही पूर्ण वेळ मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. तो मोबाईलमध्ये काय बघतो. आणि लहान मुलगा असल्या घरात तर मॅम त्याला मोबाईल दिला की तो ॲटलिस्ट थोडंसं जेवण तरी करून घेतो किंवा शांत तरी बसतो. आम्हाला आमचे कामं करायला सोयीस्कर जातं म्हणून आम्ही त्याला मोबाईल देऊन देतो. प्लीज हे करणं सोडा. मोबाईल वापरण्याचे दुष्परिणाम काय आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण सध्या मोबाईल न देता तुम्ही त्यांना काय देऊ शकतात हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुमची मुलं मोठे असतील, तुमचे मुलं जर 6th ऑनवर्ड्स क्लासमध्ये असतील, 12वीपर्यंत, 6वी ते 12वीपर्यंत असतील, तर तुम्ही त्यांना बँक्समध्ये पाठवा. तुम्ही त्यांना बँकिंग शिकवा. पैसे कसे विड्रॉ करायचे, कसे डिपॉझिट करायचे, चेक्स कसा भरायचा, पासबुक कसं अपडेट करायचं, बँकची काय काय प्रोसिजर असते, बँकिंगचे सिस्टम काय असतात, तुम्ही त्यांना हे शिकवा. आणि जर तुम्हाला असं म्हणणं असेल की मॅम जर आपण मोबाईल दिलाच नाही मुलांना, मुलं जर अपडेट झालेच नाही, त्यांना जर डिजिटल वर्ल्ड हेच कळलं नाही काय आहे, आजकालचं सगळं मोस्ट पेमेंटवाला जॉब जो आहे तो IT फील्डचा आहे. जर त्यांना आम्ही मोबाईल दिला नाही, कम्प्युटर दिला नाही, तर ते या क्षेत्रात कधी पुढे जाऊच शकणार नाही. तर तुम्हाला जर त्यांना या एका भीतीमुळे मोबाईल आणि कम्प्युटर जर द्यायचा असेल की नाही माझ्या मुलाला मला पुढे IT मध्ये टाकायचं आहे, तर तुम्ही त्याला मोबाईल आणि कम्प्युटरचा बरोबर वापर करायला शिकवा. तुम्ही त्यांना कोरेल ड्रॉ शिकवू शकता, तुम्ही त्यांना कॅनव्हा शिकवू शकतात, एक्सेल शीट शिकवू शकतात, गुगल डॉक्युमेंट्स कसे वापरायचे हे शिकवू शकतात, बेसिक व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ह्या गोष्टी शिकवू शकतात. टेक्नॉलॉजीचा गैरफायदा मुलं घेत आहे, त्यांना ॲडव्हान्टेजेस सांगणं हे आपलं काम आहे. मुलं मोबाईल घेऊन याच्यासाठी बसतात कारण की मी ॲज अ मदर, मी आज फ्री झाली आहे, माझा स्वयंपाक करून झाला, माझे धुणं धुवून झाले, माझी भांडी धुवून झाली, मी काय करणार आहे, मी मोबाईल घेऊन बसणार आहे, लोकांचे स्टेटस बघणार आहे, लोकांनी इंस्टाग्रामवर काय टाकलं ते बघणार आहे. माझा मुलगा हे माझ्याकडून शिकतो आहे की माझी आई, माझे बाबा फ्री झाल्यावर मोबाईल बघतात, तर मलाही तेच केलं पाहिजे. जर तुमची मुलं लहान असतील, तुम्ही त्यांना इंडोर गेम शिकवा, कॅरम शिकवा, चेस शिकवा, लुडो शिकवा. ठीक आहे, नाही गेम्स, तुम्ही त्यांना बाकीचे कामं शिकवू शकता. तुम्ही त्यांचं गार्डनिंगमध्ये इंटरेस्ट जागा करू शकतात, कुकिंगमध्ये करू शकतात. बेसिक जे घरगुती लाईफ स्किल्स आहेत ते शिकवा. स्वतःचे शूज पॉलिश करायचे, स्वतःचे कपडे आयर्न करायचे, त्यांच्या शर्टचं बटन तुटलं असेल तर बटन कसं लावायचं, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्यांना घरी बसल्या बसल्या शिकवू शकतात मोबाईल न देता. अजून जर तुम्हाला काही वेगळे फायदे बघायचे असतील किंवा काय काय आम्ही करू शकतो मोबाईल न देता, तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकतात, मला कमेंट्स करा. जर तुम्हाला संडेजला वेळ आहे, सगळे घरी बसून TV बघताय, सगळे घरी बसून मोबाईल बघताय, त्याच्यापेक्षा तुम्ही एक ओल्ड एज होम व्हिजिट करा, वृद्धाश्रमला व्हिजिट करा, ॲनिमल शेल्टरला व्हिजिट करा. तिथं त्यांना बघू द्या प्राण्यांची कशी काळजी घ्यावी लागते, काय करावं लागतं. ओल्ड एज होमला जर तुम्ही त्यांना नेलं की तिथे म्हातारे माणसं आहेत, म्हातारे बायका आहेत, ज्या तिथं दिवसभर काय करतात, त्यांना तिथं जाण्याची संधी का मिळाली आहे, काय त्यांच्यावर सोबत झालेलं आहे, त्यांना लोकांसोबत संवाद साधू द्या. आजकालचे मुलं संवाद साधत नाही कारण की पेरेंट्सच त्यांच्यासोबत संवाद साधत नाही. पेरेंट्स फक्त एन्क्वायरी करतात. आज स्कूलमध्ये काय झालं, टीचरनी लिहायला दिलं की नाही, टिफिन खाल्ला की नाही, टीचरनी होमवर्क चेक केला की नाही, टीचरनी डायरी चेक केली की नाही, टीचरनी काही सांगितलं आहे का, उद्या सुट्टी आहे का. आपण फक्त प्रश्न विचारत राहतो, आपण फक्त एन्क्वायरी करत राहतो, आपण मुलांसोबत संवादच करत नाही. मुलांचं संवाद कौशल्य वाढलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही त्यांना बाहेर सोशलाईज करायला जाऊ द्या. जोपर्यंत ते सोशलाईज करणार नाही ते या गोष्टी शिकणार नाही. आजकालच्या लहान मुलांना त्यांचं नाव जरी विचारलं तरी ते पटकन रिप्लायसुद्धा करत नाही. त्यांच्या पेरेंट्सची सपोर्ट लागते, बेटा नाव सांग, मॅडमला नाव सांग, तेव्हा बेटा कुठेतरी लाजत कुजत नाव सांगतो. ही वेळ का आली आहे, फक्त मोबाईलमुळे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण मुलांना करायला सांगू शकतो मोबाईल न वापरता. तर प्लीज ही एक गोष्ट सिरियसली घ्या, कारण की खूप लहान मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझम नावाचं डिसऑर्डर तयार होत आहे फक्त मोबाईलच्या वापरमुळे. अजून तुम्हाला याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तुम्ही मला कमेंट करू शकता.